मावशी माकुल कसे देतात ते? 500 रुपयाला. कमी नाही करणार? 100 कमी नाही करणार? केलं घे कमी 1000चं 500 दे. आणि कसले माकुल काय बोलतो? शेडे माकुल, शेडे माकुल. शेडे माकुल काय? हां, शेडे. माकुल मोठे मोठे आहे. हां, मोठे मोठे. ते 1000 रुपये किलो आहे. आणि हे मटणासारखे करायचे ना? हां. कांदा खोबऱ्याचं हां, वाटण सगळं वाटायचं. मस्त होतं. आता बघा आज हे आता माकुल घेतलेत ना, आता आपण माकलांची रेसिपी बनवूया. आणि हे आता कापून घेऊया. हे बघा हे मोठे मोठे आहेत एकदम मस्त लांब लांब असे. बरेच दिवसांनी माकुल भेटले. हे बघा छान मस्त आहे. आता हे कापून घ्यायचे. आणि त्या मावशी बोलल्या की त्याच्यामध्ये काळं नसतं म्हणून. त्यांना मी बोलली काही काळं काढून द्या, तेव्हा ते ह्या माकल्यांमध्ये काळं नसतं. आता बघूया आपण. असं कापून घ्यायचं. हा बघा हा पार्ट आहे ना, हा काढून टाकायचा त्याच्यामध्ये. हे असं असतं ना आतमध्ये. कारण काय ह्या एक मी कापलं ना अगोदर, त्याच्यामध्ये मग पूर्ण हात पण माझा काळा झाला. म्हणजे याच्यामध्ये काळा आहे, हा काढून टाकायचा. बाकीचं घ्यायचं सगळं. ह्या बघा ह्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता हे स्वच्छ धुवून घेतल्यात. काळं वगैरे का असेल तर काढायचं त्याचं. आणि एकदम स्वच्छ धुवायच्या, नाही तर रश्यात वगैरे ना काळं काळं होईल. आता ह्या बॉईल करायला ठेवूया. पहिले शिजवून घेऊ, कारण का मोठे मोठे आहेत ना, पटकन शिजले जाते. डायरेक्ट पण फोडणीला टाकू शकताय. आणि अगोदर शिजवून बाहेर बॉईल करून घेतला तरी पण चालतात. हे बघा आता हे ना खडा मसाला टाकून घेऊया त्या बॉईल करताना, म्हणजे थोडासा वास कमी होईल. आता हळद टाकूया आणि मीठ टाकूया. आणि आता चांगलं शिजवून घ्यायचं. हे बघा आता टॅमॅटो आणि कांदा भाजून घेऊया. आता खोबरं आहे भाजलेलं, पण कांदा आणि टॅमॅटो भाजून घेऊया. तर तेल गरम झालंय. पहिला कांदा परतून घेऊया. थोडा कांदा लालसर झाला ना, मग टॅमॅटो टाकूया. आता कांदा लाल झाला. आता टॅमॅटो टाकूया. टॅमॅटो पण परतून घेऊया. आता बघा हे कांदा आणि टॅमॅटो भाजून झालाय. आता गॅस बंद करूया. गार झाला की मिक्सरला लावूया. आता या माकल्या पण ना शिजत आल्यात. या बघा दाबून बघितल्या मी, शिजत आल्यात. आणि आता त्याच्यामध्ये ना आंबा टाकूया. आंबा टाकूया. आंब्याच्या कापट्या आहेत. चिंच टाकली तरी पण चालते, पण आंब्याच्या कापट्या आहेत ना म्हणून टाकल्यात. आता ह्या आंब्याच्या कापट्या पण शिजवून घेऊया चांगल्या. आता बघा तेल पण गरम झालं. आता हे आलं लसूण आहे ना ते टाकूया. माकल्या पण शिजून बाहेर काढून ठेवल्यात. आता लसणामध्ये हिंग टाकूया. आणि हळद टाकूया. आता आणि मसाला टाकूया.
आणि आता ह्याच्या माखून ओतून घेऊया त्याच्यामध्ये. आता चिकन मसाला टाकूया. त्यानंतर हे खोबरं आहे भाजलेलं. आणि आता हे टोमॅटो आणि कांदा तळून घेतला ना भाजून, तो टाकूया. आता ह्याच्यामध्ये ना मीठ टाकूया. मगाशी टाकलं होतं शिजवताना, पण आता फोडणी दिली ना म्हणून फोडणीपुरतं जरा मीठ वाढवलं. हे बघा कसं दिसते मस्तपैकी. चला जेवण तयार आहे, या जेवायला. मस्त बेत आज.